मनसे नेते संतोष तुरी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची वादग्रस्त वक्तव्यावर माफी आदी वक्तव्य. मग माफी हे भाजपचं षडयंत्र. चव्हाण यांनी वैचारिक दिवाळखोरी दाखवली. सतेज पाटील यांचं वक्तव्य. साताऱ्यातील ओझरडे गावाला मंत्री भरत गोगावलेंनी दिली भेट. स्ट्रॉबेरी उत्पादकांची भेट घेत शेती संबंधी कामकाजाचा घेतला आढावा. आमचा पक्ष सावरकरांच्या विचारावर चालतो. अजित पवारांच्या पक्षालाही सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील. आशिष शेलारांचं विधान. नितेश राणेंकडून उद्धव ठाकरेंचा उल्लेख. उद्धव वाकरे जिहाद्यासमोर वाकून उद्धव ठाकरेंचा कणा मोडला. नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका. संतोष तुरी यांना राजकारणाचा गंध नव्हता. संतोष तुरी गेल्यानं काही फरक पडणार नाही. आमदार महेश सावंत यांची संतोष तुरींवर टीका. यशोमती ठाकूर यांची नवनीत राणांवर टीका. नवनीत राणांचा न शिकलेली बाई असा उल्लेख. आतापर्यंत हनुमान चालीसा म्हणून दाखवली नाही. काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या समोर आपल्याला जीवे मारण्याची धमकी. अपक्ष उमेदवार वाजिद खान यांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्ते विकासासाठी शहराला 1000 कोटींचा निधी मिळणार. मंत्री अतुल सावेंची माहिती. जळगावमध्ये मतदानाबाबतचे 3000 अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण. 2 सत्रात होणारा प्रशिक्षण. 11 जानेवारीला प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा पार पडणार. नवनीत राणा युवा स्वाभिमान पक्षाचा प्रचार करतात. नवनीत राणांमुळे भाजपचे नेते प्रचारापासून दूर जातात. आमदार संजय खोडकेंची प्रतिक्रिया. ठाण्यात आज शिंदेंच्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक. एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे राहणार उपस्थित. शिवसेना भाजपचा आज वचननामा फायनल होणार. एकनाथ खडसे महापालिका निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय. मुख्यमंत्र्यांच्या जळगाव दौरा. खडसेंची प्रचारात एंट्री तर खडसेंच्या हस्ते नारळ फोडून मविया प्रचाराचा शुभारंभ. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबई पश्चिम उपनगर दौऱ्यावर. मनसेच्या शाखांना भेट देत विविध कार्यालयांचे उद्घाटन करणार. बीडच्या माजलगाववर तुतारीचा गजर. नगराध्यक्षपदी महरीन शिफा बिलाल चाऊस. नगर परिषदेच्या कार्यालयात औपचारिकरित्या स्वीकारला पदभार. ठाण्यात भाजप शिवसेनेकडून बॅनरबाजी. ठाणे मनपावर कुणाचा झेंडा फडकणार याकडेच लक्ष आहे. भाजप सांगेल त्याप्रमाणे निवडणूक आयोग पोपटासारखं बोलतोय. निवडणूक आयोग भाजपचा नोकर. बिनविरोध नगरसेवक निवडीवरून विजय वडेट्टीवारांची टीका. यवतमाळच्या पुसद नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी स्वीकारला पदभार. मोहिनी नाईकांनी स्वीकारली नगराध्यक्षपदाची सूत्र. जळगावात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती रॅलीचं आयोजन. महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती रॅली. हिंगोलीतील सेनगाव नगराध्यक्षपदासाठी 2 उमेदवारी अर्ज दाखल. नगरपंचायत नगराध्यक्षपदाचा 1.25 वर्षाचा कार्यकाळ शिल्लक. अविनाश जाधवांनी निवडणूक अधिकारी सौरभ राव यांची भेट घेतली आहे. निवडणूक आयोग कार्यालयातील गैरवर्तनाबाबत अविनाश जाधव यांनी भेट घेतली आहे. शिंदेंच्या शिवसेना पक्षाकडून 2 युवकांना बेदम मारहाण. दहिसर प्रभाग क्रमांक 1 मध्ये प्रचारादरम्यान घडली आहे घटना. तर मारहाण प्रकरणी विनोद घुसाळकर आक्रमक. अमरावती महापालिकेत फक्त राजकारणाचा चिखल झाला. सध्या एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी लागली आहे चढाओढ. तर शिवसेना नेते अभिजित अडसुळांची भाजप आणि युवा स्वाभिमानावर टीका. महाराष्ट्रात 70 ठिकाणी बिनविरोध सरळ मार्गाने नाही हे स्पष्ट झालंय. खासदार संजय राऊतांचं विधान. राहुल नार्वेकरांना निवडणूक आयोगाची क्लीन चिट. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा एजंट. निवडणूक आयोग बरखास्त करा. मोदी शहा असेपर्यंत निवडणूक आयोग बरखास्त करा. खासदार संजय राऊतांची मागणी. सत्ताधारी किती जणांना पैसे देणार? बंडखोरांना अजूनही समजवण्याचे प्रयत्न सुरू. बंडखोरांच्या मनातील राग गेला की माघार घेतील. संजय राऊतांची टीका. मुंबईत ठाकरे बंधूंची एकच विराट सभा होणार. संजय राऊतांची माहिती. 8 जानेवारीला ठाकरे बंधूंची मुलाखत प्रसिद्ध होणार. सामनामधून ठाकरे बंधूंची मुलाखत प्रसिद्ध होणार. खासदार संजय राऊतांची माहिती. नागपुरात भाजप प्रचाराचा पॅटर्न बदलवणार. 8 जानेवारीला भाजपकडून फडणवीसांची प्रकट मुलाखत. भाजपचा मोठा जाहीर सभाऐवजी संवादांवर भर देणार.
अमरावतीतील फडणवीसांच्या रोड शोवर बच्चू कडू यांची टीका. रोड शोला प्रतिसाद देणारे लोक दिसलेच नाही. भाजप कार्यकर्त्यांची आणि पोलिसांची शर्यत होती का? बच्चू कडू यांची टीका. सोलापूरमध्ये केळीची शेती अडचणीत आणण्यासाठी शुगर लॉबी सक्रिय. शिवसेनेचे नेते संजय कोकाटे यांचा आरोप. ओवीसी आज सोलापूर दौऱ्यावर. सोलापुरात आज संध्याकाळी 6 वाजता सभा. सभेच्या निमित्तानं MIM कडून जाहिरातबाजी. मुंबईचा कायापालट महायुती सरकारने केला. विरोधक टोमणे मारून तात्पुरती करमणूक करतात. आमदार चित्रा वाघ यांचा विरोधकांवर हल्लाबोल. नांदेडमध्ये मिनल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार. आमदारांनी अपक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. आमदारांच्या अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाचं नुकसान. भिवंडी प्रचाराला जोर वाढलाय. प्रभाग क्रमांक 17 मधील भाजप उमेदवार संतोष शेट्टी यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन. उपमुख्यमंत्री शिंदे आज नवी मुंबई दौऱ्यावर. मनपा निवडणुकीच्या प्रचारार्थ ऐरोली विधानसभा मतदारसंघात आज रोड शो. पुणे महापालिका निवडणुकीत सई तोपाटे सगळ्यात तरुण उमेदवार. भाजपकडून प्रभाग क्रमांक 36 मधून रिंगणात. पुण्यात 5 उमेदवारांवर शिस्तभंगाची कारवाई. शरद पवारांच्या पक्षाने उगारला कारवाईचा बडगा. माघार घेण्यास सांगूनही दुर्लक्ष केल्यामुळे कारवाई. चंद्रपुरात विजय वडेट्टीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर वाद. तिकीट वाटपात वडेट्टीवार समर्थकांना डावलल्याचा दावा. ज्येष्ठ नगरसेवकांना उमेदवारी नाकारल्याने संताप. रवींद्र चव्हाण आज मराठवाडा दौऱ्यावर. रवींद्र चव्हाणांकडून डॅमेज कंट्रोलला सुरुवात. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन. वसई विरार महापालिकेत नितेश राणेंची तोफ धडाडणार. हिंदू मतांना साथ घालण्यासाठी नितेश राणे मैदानात. नितेश राणे यांच्या आज प्रचार सभा आणि रॅली. राजोल पाटील निवडणुकीच्या मैदानात. भांडूपमधील वॉर्ड क्रमांक 114 मधून उमेदवारी प्रचाराकरता मनसे नेते अमित ठाकरेंची उपस्थिती. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर लालबागमध्ये पोस्टरबाजी. आमचं ठरलंय. लालबाग परळची एकच शान धनुष्यबाण. पोस्टरच्या माध्यमातून शिवसेनेनं ठाकरेंना डिवचलं. अमरावतीमध्ये युवा स्वाभिमानचे उमेदवार सचिन भेंडे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन. भाजप नेत्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या हस्ते उद्घाटन. पनवेलमध्ये भाजप महायुतीच्या महिला आघाडीचा प्रचार. भाजपा महिला आघाडीच्या नेत्या ममता म्हात्रे यांच्या नेतृत्वात घरोघरी जाऊन प्रचार सुरू. मालेगावात इम्तियाज जलील यांनी प्रचाराचा केला शुभारंभ. शहराच्या विकासासाठी MIMच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन. नागपूरमध्ये काँग्रेस भाजपच्या अनेक उमेदवारांकडून प्रचारात. रिपाई पक्षाच्या अधिकृत ध्वजाचा वापर. रिपाईने निवडणूक विभागाकडे संबंधितांविरोधात केली लेखी तक्रार. नागपूरमध्ये 100हून अधिक अपक्ष उमेदवार रिंगणात. अनेक प्रभागात अपक्षांची संख्या जास्त असल्याने मतविभाजन होण्याची शक्यता. प्रमुख पक्षाच्या चिंतेत वाढ. कोल्हापूर महापालिकेसाठी 10 जानेवारीला पोस्टल मतदान. निवडणुकीत सक्रिय सहभाग असलेल्या कर्मचाऱ्यांकरिता पोस्टल मतदानाचा अधिकार. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज 3 सभा. पहिली सभा संध्याकाळी 7 वाजता बोरगाव चौकात. जळगावात महायुतीचा रोड शो होणार. हरावाचा पैसा वाटायला सुरुवात झाली, मात्र जनता तो घेणार नाही. गणेश नाईकांचं नाव न घेता पुन्हा एकदा शिंदेंना टोला. पालिका निवडणुकीत जवळपास 68 उमेदवार. बिनविरोधच्या तक्रारीत तथ्य आढळल्यास नव्याने निवडणूक होणार. निवडणुकांच्या प्रचारात कार्यकर्त्यांना डिमांड असेल. लक्ष्मीकांत तरच काम करेल. प्यारेलाल रोजगारीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा भाव वधारलाय. विविध पक्षांच्या प्रचार रॅलीत कार्यकर्त्यांची भाऊगर्दी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.